गणपती बाप्पाच्या बरोबर गौरींचं सुद्धा घरोघरी आगमन झालेलं आहे आणि आज गौरी जेवणाचा दिवस आहे. काय नैवेद्य असतो, काय बेत असतो हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण आलोय पुण्यातल्या जांभेकर कुटुंबाकडे. आपल्याबरोबर आपली खास पाहुणी सुद्धा आहे मृण्मयी. पुण्यातल्या गौरी आणि गणपती हे काहीतरी स्पेशल असतं, कारण अर्थातच धमाल असते 10च्या 10 दिवस, सार्वजनिक गणेशोत्सव आणि घरचा गणपती. आणि या सगळ्यामध्ये गौरीचा आगमन, जेवणाचा दिवस, हे सगळं वातावरण. घरच्या काय आठवणी तुमच्याकडे कशा गौरी असतात? आमच्याकडे पण यांच्यासारख्याच गौरी असतात, खड्याच्या गौरी असतात. आणि आता काल संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी मिळून गौरी आणलेल्या आहेत. आज आमच्याकडे सुद्धा सगळा समारंभ चालू आहे आणि पुण्यामध्ये अख्खी फॅमिली आहे माझी. मी जरी कामासाठी मुंबईमध्ये असले तरी सुद्धा पुण्यामध्ये कधी एकदा येतो, ती ओढ असते. गणपती बाप्पा येतो, त्या बाप्पापेक्षा सुद्धा महत्वाचं कधी कधी वाटतं की सगळं त्याच्यामुळे घर एकत्र येतं. ती मंगलमय वातावरण घेऊन बाप्पा येतो. तर त्यामुळे आणि घराचं तू म्हणालीस तसं इथेही आपल्याला भरपूर लोक पाहायला मिळतात आणि जोरदार स्वागत पण झालेलं आहे आपलं इथे. यांच्याकडची नेमकी गौरींची काय परंपरा आहे आपण जाणून घेऊया. जय 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 देवी जगदंबा, जय 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 देवी जगदंबा, जय जय देवी जगदंबा. जांभेकर कुटुंबियांकडे आपण आलेलो आहोत आणि सगळे घरातली मंडळी एकत्र येऊन सण साजरा करताना दिसत आहेत. गणपती बाप्पांच्या बरोबर गौरींच्या आगमनाला सगळ्या माहेरवाशिणी आणि सासूरवाशिणी सुद्धा इथे एकत्र आलेल्या आहेत. मला सांगा की तुमच्याकडे नेमक्या कुठल्या प्रकारच्या गौरी असतात, काय परंपरा आहे तुमच्याकडे? आमच्याकडे खड्यांच्या गौरी असतात. 7 खडे त्याची पूजा करायची असते. पण आमच्या सासूबाईंचे असं म्हणणं असायचं की समुद्रावरनं किंवा नदीकाठून गौरी आणल्या तर सगळ्यांचे पाय वगैरे दिले असतात. त्यापेक्षा आपण जर सुपाऱ्या आणल्या आणि सुपाऱ्याच ह्याला ठेवल्या पूजेला तर ते अधिक चांगलं होईल. म्हणून आम्ही काय करतो की 3ऱ्या-4थ्या मजल्यापासून त्या गौरी कुमारिकेच्या हातात गौरी तामणामध्ये देतो. कुमारिकेनीच आणायच्या असतात गौरी? साधारणतः कुमारिकेनीच आणायच्या. कारण एरवी मुखवट्याच्या ज्या गौरी असतात त्या सवाष्णी आणताना पाहायला मिळतात. नाही, आमच्याकडे कुमारिकेनीच आणायच्या असतात गौरी. एका कुमारिकेजवळ घंटा असते, एकीजवळ झांजा असतात. अशा त्या वाजत गाजत गौरी घरात आणल्या जातात. 3 दिवसांचा मुक्काम असतो गणपती बाप्पांबरोबर गौरींचा आहे. माहेरवाशिणींचं कोड कौतुक अर्थातच भरपूर व्हायलाच पाहिजे ना. बरोबर आहे. आणि ते कोड कौतुक मला ऐकायचं आहे की नैवेद्याच्या स्वरूपात आणि नंतर मग सवाष्णी जेव्हा जेवतात तेव्हा आता काय बेत आहे ते मला जाणून घेण्यामध्ये जाम इंटरेस्ट आहे. साधारणतः गौरीच्या दिवशी म्हणजे आज जवळजवळ 25-30 माणसं जेवायला असतात. सवाष्ण कुमारिका जेवायला असते आणि आमचं जांभेकर सगळं कुटुंब त्या दिवशी साधारणतः असतं. आणि दुसरं असं की आमच्याकडे दरवर्षी सहस्रावर्तन करायची पद्धत आहे. खास आता आम्ही मुंबईहून पुण्याला आलो तर साधारणतः जवळजवळ 40 माणसं. तर पहिल्या दिवशी आम्ही यावेळेला केलं. 40 माणसं मुद्दाम खास मुंबईहून आली आमच्याकडे आणि दरवर्षीच येतात. गेल्या वर्षी तर आम्ही गणेश याग केला होता आणि यावर्षी दरवर्षी आम्ही सहस्रावर्तन करतो. सगळीजणी येतात. सुरुवातीला खिचडी आणखीन कॉफी दिली जाते, नंतर सगळ्यांना जेवण दिलं जातं आणि जो तो परत संध्याकाळी आपापल्या घरी जातो. भरपूर एवढ्या लोकांचा पाहुणचार. म्हणजे आरती एवढी जंगी असते की लोकांना वाटतं की खास भजनी मंडळ बोलवलंय की काय. पण मला सांगा की जसं त्या म्हणाल्या की ऑफिसची गडबड असते आणि या सगळ्यामध्ये गौरींची ही मजा काय सांगाल? कारण सासरी आल्यानंतर माहेरी पण हा सगळा अनुभव होता? नाही, माहेरी शक्यतो आमच्या गौरी कोकणात असतात, त्याच्यामुळे वडील दरवर्षी तिथे जातात आणि तिथे मग ते सगळं आरास वगैरे असते. इथे फक्त आरासची रिस्पॉन्सिबिलिटी माझी असते, बाकी काही नाही. पण यावर्षी माझ्या 2 भाच्या आल्यात तर त्यांनी पण हेल्प केली आरासमध्ये. बहीण भाचा सगळे आलेत. तुम्हाला सासरी आल्यानंतर खऱ्या अर्थाने हा आनंद अनुभवायला मिळाला आता? नाही, माहेरी घरी तसं नसतातच, कोकणातच असतात, त्याच्यामुळे जाणं असं होतच नाही. खरा आनंद इथेच होता. आपल्याला म्हणजे जरी गौरी हा बायकांचा सण म्हटला जात असला तरी पुरुषांचा सहभाग पण याच्यामध्ये घरातल्या बघायला मिळतोय. तुम्हालाही जसं या सांगतायत की आरास करायची सगळी जबाबदारी असते, पण इतकी सुंदर फुलांची आरास आहे आणि अर्थात तुमची मदत असणार त्याच्यामध्ये. काय
तयारी असते या सगळ्याची? ऍक्च्युली हा गणपती जरी आमच्या घरी येत असला तरी हा आमच्या संपूर्ण कुटुंबाचा गणपती आहे. म्हणजे संपूर्ण जांभेकरांचा गणपती आहे. माझे भाऊ, चुलत भाऊ, आम्ही सगळे एकत्र येतो, खूप मजा करतो या गणपती उत्सवासाठी. ठराविक अशी प्रभावळ आहे. तुम्ही जर का बघितलं ही प्रभावळ म्हणजे जे लाकडाचं सिंहासन आहे ते साधारणपणे 100हून जास्त वर्ष जुनं आहे. शिसवी लाकडापासून बनलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एकही खिळा नाही. एकदाच पॉलिश केलेलं आहे माझ्या आजोबांच्या वडिलांनी, म्हणजे माझ्या पणजोबाने. तेव्हापासून हे असंच आहे. त्याला फक्त आम्ही स्वच्छ पुसतो, थोडं तेल लावतो, मग ते चकचकतं. इतक्या वर्षांचं जुनं त्यांनी सांभाळून ठेवलं. हो, म्हणजे नक्षीकाम सुद्धा बघा ना किती. आणि एकसंधी लाकडाचं हे बनवलेलं आहे, त्याला एक सुद्धा खिळा नाहीये. दुर्वांकुरे घेऊनी पुष्पमाला, आलो असे मी तव दर्शनाला. विद्याधनाने मज तोष व्हावे, लंबोदरा हे वरदान द्यावे. पूजा यथा सांग करावयाला, मी मूढ आहे स्तुती गावयाला. माझे वृथा दोषन आठवावे, लंबोदरा हे वरदान द्यावे. छान वाटतं ना हे ऐकायला? खरंच खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आणि आणखीन काय बोलू, खरंच मला सुचत नाहीये. घरच्यांबरोबर एकत्र येऊन एखादी मंगलमय गोष्ट करायला म्हणूया किंवा सण उत्सव साजरे करायला जो आनंद मिळतो तो अख्खा पुढचा वर्षभर पुरतो. मग ती एनर्जी तुम्ही एकवटून घेता आणि कितीही मग संकट आली तरी तुम्हाला ते घरच्यांचं पाठबळ असतं. तर तुम्हाला पण सगळ्यांना बाप्पाचा असाच आशीर्वाद राहू दे. खड्यांच्या गौरींची एक वेगळी परंपरा पण आपण समजून घेतलेली आहे. त्यामुळे जांभेकर कुटुंबांना मुंबईच्या हस्ते एक छोटीशी भेट देऊया. आणि ही भेट म्हणजे कापसेंची पैठणी. मागच्या वर्षी आम्ही चंद्राला परमेश्वरीच्या पद्धतीने साडी नेसवली होती. आता कोल्हापूरची देवीचं म्हणून त्याप्रमाणे नेसवली. जांभेकरांकडच्या खड्यांच्या गौरी आपण बघितल्या आणि आता पिसे कुटुंबाकडे आलोय. यांच्याकडे नेमक्या कशा गौरी आहेत ते बघूयात. खूप खूप उत्सुकता आहे मला सुद्धा आणि बघूयात. दिसतायत, इतकं सुरेख डेकोरेशन केलंय, इतकं छान आणि वेगळ्या दिसतायत अगदीच. कारण एरवी मुखवट्याच्या गौरी पूर्ण वेगळ्या पाहायला मिळतात. व्यवस्थित साडी पण नेसवण्याची पद्धत वेगळी असते. म्हणजे मला जाणून घ्यायला आवडेल की नक्की काय यांची परंपरा आहे, कुठल्या पद्धतीने या साड्या नेसवल्या आहेत किंवा जनरली हात वगैरे सुद्धा पाहायला मिळतात बाहेर आलेले, पण असं काहीच इकडे दिसत नाही. तर नक्की काय कशा पद्धतीने बसवलं जातं तुमच्याकडे? आता पूर्वी म्हणजे नऊवारी साडी असायची, पण आता आम्ही म्हणजे कसं दरवर्षी एक एक देवीची पद्धतीने. आता मागच्या वर्षी आम्ही चंद्राला परमेश्वरीच्या पद्धतीने साडी नेसवली होती. आता कोल्हापूरची देवीचं म्हणून त्याप्रमाणे नेसवली. काठापदराची साड्या, पण काठापदराची मात्र अगदी दरवर्षी असते. पण सहावारी साडी वेगवेगळ्या पद्धतीने नेसवता, कारण एरवी नुसती उभी होऊन बघायला मिळते. आणि पण आधी त्या म्हणतात की नऊवारी साड्या सुद्धा तुम्ही नेसवल्यात का? बापरे, त्याला तर मग किती तयारी करायला लागत असेल. खूप. पण तेवढं गौरींची मात्र साडी नेसणं म्हणजे खूप महत्वाचं. प्रत्येक वर्षी दरवर्षी वेगवेगळं खूप वेगळं बघायला मिळतंय, खूप वेगळं वाटतंय. कारण ज्या पद्धतीने तुम्ही साडी नेसवलेली आहेत आणि तुम्ही तर काय म्हणजे गौरी माहेरवाशिणी असतात आणि तुम्हीही माहेरवाशीण आलेल्या आहात इकडे. काय सांगाल, म्हणजे इकडे येऊनच दरवर्षी सण साजरा करायचा? इकडे येऊनच दरवर्षी. म्हणजे कसं असतं, पूर्वी काय असायचं, माहेरवाशिणीला माहेरी जायचं म्हणजे फार प्रश्न असायचा, कसं पाठवायचं माहेरी. तर हे निमित्त गौरींचं, की गौरीसाठी आवर्जून अगदी येणारच मुलगी, मग त्यामुळे आईला पण आनंद असायचा. मग त्या सगळ्या देवीचं आम्हाला अगदी मनापासून करायला मिळालं. म्हणजे हे करत करत शिकलात तुम्ही? हो, अगदी दरवर्षी. आणि त्यानिमित्तानं आम्ही सगळ्या बहिणी माहेरी येतो. आणि तुम्ही किती, एकूण किती बहिणी तुम्ही? 6 बहिणी आम्ही. 6 बहिणी आणि 2 भाऊ. अच्छा. एवढे सगळेजण एकत्र म्हणजे
दंगल असेल यांच्याकडे उत्सवांची पण मला सांगा की एरवी गौरीला खरं तर म्हणजे जसं तुम्ही म्हणालात वेगवेगळ्या पद्धतीने साडी नेसवता, पण हात पाहायला मिळतात आणि कमरेपासून ती साडी नेसवलेली असते. तुम्ही आता साडी नेसवली ती वेगळ्या पद्धतीने आहे. काय ही परंपरा आहे? म्हणजे परंपरा म्हणजे कसं, आमच्या आईची सासूबाई होते ना, त्यांनी पहिल्यापासून त्या म्हणल्या फक्त आपल्या स्टँडवरच्या गौरी, हात नाही काही नाही. मग तीच पद्धत आम्ही शर्टपर्यंत ठेवली. मग आम्ही काही आणत नाही, हात नाही आणले वेगळे काही नाही. आम्ही साडीतून आम्ही साकारतो तेवढं. ते हात दिसले पाहिजेत, सगळं वाटलं पाहिजे त्यात. पहिल्यापासून हात नाहीच आहेत आमच्या गौरींना. म्हणजे नुसत्या स्टँडवरती उभ्या करतात, एवढं किती अवघड असेल. आणि तरी सुद्धा असं दिसतंय की हात आहेत, सगळं व्यवस्थित दिसतंय, म्हणजे वेगवेगळं दिसतंय. फार कमाल आहे, म्हणजे साडी नेसवणाऱ्यांची फार जास्त कमाल आहे. किती वेळ तयारी चालू असते, कारण अशा पद्धतीने नेसवायची म्हणजे, कारण मुळात जे स्ट्रक्चर असतं मांडणीवर कोणी उभं करतात त्याच्यावर सुद्धा अवघड जातात. पण ह्याच्यावर आम्हाला अगदी काही वाटत नाही, आता अगदी सोपं वाटतं. 2-3 तास खूप होतात आम्हाला. आज गौरीच्या नैवेद्याचा बेत आणि तुम्ही केळीच्या पानावरती छान सगळा नैवेद्य मांडलेला दिसतोय आम्हाला. काय बेत असतो तुमच्याकडे, कारण एवढी सगळी सजावट आणि एवढी सगळी तयारी, फराळाचेही भरपूर पदार्थ बघायला मिळतात नाही का? खूपच. आणि ते काय वेगवेगळ्या रंगाचं बघायला मिळतं, म्हणजे अक्षरशः काय म्हणूयात, फराळाने तोंडाला पाणी सुटल्यासारखं तसं झालंय माझं. नैवेद्यात आमच्या पुरणाची पोळी महत्वाची. पुरणाची पोळी, वरण भात, जे बाकीचं आपलं 5 भाज्या, कोशिंबिरी, आणखीन पंचामृत, हे म्हणजे अगदी कंपल्सरी. मग आवडीनं बाकी आपण जे काय करू ते करू, पण 5 भाज्या महत्वाच्या. पंचपक्वान्न आणि त्याचबरोबर 5 भाज्यांचं जेवण. किती तयारी चालते याची, कारण एवढं सगळं करायचं. हे फराळाचे पदार्थ आहेत आणि हे सगळं अजून नैवेद्याचं पुन्हा वेगळं आणि पुरणाचा स्वयंपाक आणि इतकी सगळी माणसं. हो ना. कसं गौरी आदल्या दिवशी काल आलेल्या असतात, त्यामुळे काल आमच्याकडे भाजी भाकरी नैवेद्य असतो. बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी. आणि जसं माहेर वासनींना आपण चहा, कॉफी, दूध असं काही करतो, त्याप्रमाणे गौरी आल्या घरात की पहिलं दुधाचं नैवेद्य असतं आमचं. त्याच्यानंतर बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी. आणि मग दुसऱ्या दिवशी मात्र पहाटे उठून या सगळ्या स्वयंपाकाची तयारी. पण या सगळ्यामध्ये डेकोरेशन हे खास अगदी पाहायला मिळतंय. कोण करतं डेकोरेशन? आमचे भाऊ, मोठे भाऊ. अरे म्हणजे माहेर वाशिणींचा सण आणि पुरुषांचाही घरातल्या सगळ्या सहभाग त्याच्यामध्ये. आमचं काम हाच करतो आमच्याकडे. म्हणजे आपण म्हणतो ना बायकांचं काम आहे, पण निम्म पुरुषाचं. हाच एकदम आमच्याकडे. काय सांगाल, एवढं सुंदर डेकोरेशन बघायला मिळतं. काय दरवर्षी वेगळी थीम असते, जसं या म्हणल्या की साडी पण वेगवेगळ्या पद्धतीने नेसवता. दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीनं करायचा प्रयत्न करतो. त्याचं लुक, त्याचं वातावरण त्या पद्धतीने घ्यायचा प्रयत्न करतो. आणि लहानपणापासून शाळेत असल्यापासून थोडी ड्रॉइंगची आवड होती. आणि नंतर थर्माकोल डेकोरेशन, आकाशकंदीचं डेकोरेशन, आईस डेकोरेशन, सॅलेडचं डेकोरेशन, असं वाढत गेलं. त्यामुळे म्हणलं आपल्या घरात आता पूर्वी वाडा पद्धत होती, त्या वाड्यामध्ये जागा कमी असायची. मग ते काय पत्र्याचं घर, गळते घर, कसं काय करणार, काहीच करायचं नाही. मग ते ड्रॉइंग काढायचो आणि चिटकवायचो. आणि आता मग जरा वेगळं भरपूर निघाले थर्माकोलच्या पुढचे स्टेप. मग ते एक आपण वेगवेगळे लुक दाखवायचे. गेल्या वेळेस एकदा 12 ज्योतिर्लिंग केले, एकदा अष्टविनायक केले, 2-3 मोर दोन्ही साईडला, असं वेगवेगळा लुक दाखवून त्या प्रमाणात सगळं वातावरण निर्मिती करायची. असं म्हणजे डेकोरेशनसाठी बाहेर ना काहीच ना आणता सगळं घरी करायचं. आणि मी पाहिले ते काय अप्रतिम पेंटिंग्स काढली आहे ती देवांची सगळी. इकडे पांडुरंग दिसतोय, सगळंच म्हणजे अप्रतिम डेकोरेशन केलेलं आहे. आणि हॅट्स ऑफ, म्हणजे याला पेशन्स आणि इच्छाशक्ती, जबरदस्त इच्छाशक्ती लागते. पिढून माझ्या घरी असंच सुख नांदू दे आणि अशाच सगळ्या गोष्टी पुढची पिढी पण व्यवस्थित करू देत सगळं. अशा पद्धतीनं ते वेगवेगळं आणि सौभाग्याचं कुंकू मागायचं असतं की ते सतत असंच चांगलं वाढू दे. त्यामुळे तो व्यवसाय करायचा. मला सांग की आजकाल म्हणजे अर्थात शूट मध्ये बिझी असेल, सिरियल सगळ्या चालू, त्या सगळ्या धावपळीमध्ये हळूहळू थोडंसं मिस करत असेल हे सगळं? हो, खूप मिस करते. म्हणजे आत्ताच बघ ना, आज आमच्याकडे फंक्शनला मी नाहीच आहे, कारण माझा आता 15 नोव्हेंबरला सिनेमा येतोय, पुणे वाया बिहार. त्याचं म्युझिक रिलीज आहे संध्याकाळी. आणि त्यामुळे धावपळ चालू आहे. आंधळी कोशिंबीर म्हणून एक चित्रपट येतोय. तर पण काय होऊन जातं म्हणजे एका पॉईंट नंतर त्या सेटवरती पण तुमची इतकी छान रिलेशन बनतात की घरच्यांबरोबर जितक्या प्रेमाने तुम्ही हे सगळे सण उत्सव साजरे कराल, तितकेच
प्रेमाने तितक्याच आपुलकीने आम्ही सेटवरती ते सण उत्सव साजरे केले जातात. गणपतीचं असेल किंवा वाढदिवस असेल काहीही, तर त्यामुळे ते सुद्धा एक घर बनलेलंच असतं. मला सांगा की आजचा बेत जसा तुम्ही म्हटलात की अगदी पंचपक्वान्न आणि हे सगळं असतं, पण दरवर्षीची परंपरा, दर दिवशीचा वेगळा नैवेद्य, जसं तुम्ही म्हटलात काल भाजी भाकरी आणि काय दूध वगैरे देता तुम्ही. आणि पूजनाच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी तर आमच्याकडे पुरणाची पोळी ही कंपल्सरी असते. संध्याकाळी बायकांचा आमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो. मग त्यावेळी पेढा देणं, दूध देणं हा आमचा कार्यक्रम असतो. दुपारी गौरींचा वौसा असतो. तो वौसा आम्ही दोघी जावा मिळून वौसा करतो गौरींचा. व्यवसाय म्हणजे नेमकं काय? की पिढून पिढून माझ्या घरी असंच सुख नांदू दे आणि अशा सगळ्या गोष्टी पुढची पिढी पण व्यवस्थित करू देत. सगळं अशा पद्धतीनं ते देवीकडे आणि सौभाग्याचं कुंकू मागायचं असतं की ते सतत असंच चांगलं वाढू दे. त्यामुळे तो वौसा करायचा. मग तो आम्ही दोघी जावा म्हणून करतो. माझी जावा आणि आम्ही दोघी मिळून करतो. अच्छा. आणि या सगळ्या परंपरा म्हणजे 3 दिवस 3 वेगवेगळ्या गोष्टी, भरपूर गोष्टी करत असतात. हळदी कुंकू पण असतं. हो, हळदी कुंकू पण असतं. पण उद्याच्या दिवशी आमच्याकडे मात्र दही भाताच नैवेद्य असतो. तो फक्त दही भाताच नैवेद्य करतो. म्हणजे निरोप देतानाचा निरोप देतानाचा तो दही भाताचा नैवेद्य. अर्थातच. आणि माहेर वाशिणी पण आपल्या बरोबर आहेत. त्यांनाही विचारलं पाहिजे की माहेरी घेण्याचा आनंद अगदी वेगळा असणार ना. खूप आनंद. म्हणजे असं वाटतं 8-10 दिवस गौरी कधी येत आहेत, गौरी कधी येतात, आम्ही कधी जातोय. म्हणजे आता तरी खूप आता हे झालं, पण पूर्वी म्हणजे कसं लहान लहान मुलं असताना आवरायचं व्हायचं नाही. सासूबाई सगळं घरात करून यायला लागायचं. तसं टाकून सोडायचंच नाही. मगाशी यांनी उल्लेख केला होता म्हणजे जागरण आणि खेळ भरपूर घ्यायचे. तर एखादा खेळ आम्हाला तुमच्याकडनं खेळताना कुठला तुम्ही कुठले खेळ खेळता या सगळ्या जागरणाच्या निमित्ताने? तसे असले जुने पारंपरिक झिम्मा, फुगड्या किंवा ती बैठ फुगडी असते आपली की असं फार असं काही नाही. पण बाकीच्या आमच्या गप्पा की बाबा आज तुझ्याकडे काय झालं, माझ्याकडे काय झालं, दिवस कसा गेला, आपण पहाटेपासून किती उठलो, किती कामं झाली, हा बाकीचा आमचा. अर्थात एक वेगळा आनंद इथे घरातला बघायला मिळालाय आणि हे कष्टाची बाजू पण ऐकायला मिळाली आहे. आणि खूप परंपरा सगळी छान तुमच्या घरातली अर्थातच आहे. आणि या सगळ्याच्या निमित्ताने ही छान सगळी गौरींबद्दलची माहिती आपल्याला त्यांनी सांगितली, वेगळ्या गौरी बघायला मिळाल्या. त्यामुळे एक छोटीशी भेट त्यांना आपण देऊयात. दिलीच पाहिजे. ह्या रूपाने तुमच्या घरामध्ये कायमच आनंद, शांती, समाधान नांदो अशीच आम्ही गौरीकडे प्रार्थना करतो. बाप्पाचे आशीर्वाद तुमच्यावर कायम राहोत असेच IBN कडून आम्ही प्रार्थना करतो. आणि अर्थातच ही छानशी पाहुणी आपल्याकडे आली आणि तिच्याही अनेक आठवणी, तुझ्याही अनेक आठवणी तू सांगितल्यात. त्यामुळे तुला सुद्धा एक छोटीशी भेट आमच्याकडून. गौरीच्या वेगवेगळ्या परंपरा आपण पाहिल्या. खड्यांच्या गौरी आहेत, त्याचबरोबर मुखवट्याच्या या सुंदरशा गौरी आहेत. अर्थात आज गौरी जेवणाचा, नैवेद्याचा दिवस आणि त्यामुळे हा सगळा आनंद काहीसा वेगळा असतो. पण उद्या वेळ आहे ती या गौरींना निरोप द्यायची. त्याचीही काय वेगळी परंपरा आहे. आणि अर्थात माहेरवाशिणींना निरोप द्यायचा म्हणजे सगळ्यांचे डोळे पाणावणारच. त्यामुळे ते काय वेगळी गोष्ट असते हे सगळंही आपण जाणून घेणार आहोत. पण गौरी आल्या घरा या कार्यक्रमामध्ये आता आपण इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.